आज मी अगदी सोप्या पद्धतीने पनीरची भाजी करणार होते। सगळ्यात आधी हे 3 कांदे घेतलेले मी ते साल काढून छान कट करून घेतले आणि सोबत 2 टोमॅटो पण घेतलेले होते। तर ते पण मी असे उभे स्लाइसमध्ये कट करून घेतलेले। पनीर चॉप करून घेतलेलं आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मग ते पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घेतलेले। ते फ्राय झाल्यानंतर ऑनियन कढईत टाकलेला आणि तो पण थोडासा गोल्डन होईस्तोवर फ्राय केला। त्याच्यानंतर टोमॅटो पण त्याच्यात लगेचच टाकला आणि तो पण छान फ्राय करून घेतलेला। आणि साईडला मी लसूण पण सोलून घेतलेला होता आणि आलं हे पण दोन्ही मी टाकणार होते। आणि माझ्याकडे धने आणि लाल मिरच्या होत्या आणि थोडेसे मिरे लवंग असे त्याच्यामध्ये खडे मसाले होते, ते पण थोडेसे घेतलेले होते मी। हे सगळं फ्राय झाल्यानंतर सोबत ते धने आणि मिरच्या होत्या त्या पण मी फ्राय करून घेतल्या आणि हा मसाला थोडा गार होऊ दिला आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेतलेला। बारीक झाल्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकलं। आपल्याला भाजीला जसं थोडंसं तरी येईल किंवा असं फ्राय होईल भाजी तेवढं तेल टाकायचं। त्याच्यानंतर हा बारीक केलेला मसाला टाकला आणि छान फ्राय करून घेतला। त्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला आणि माझ्याकडे एक सुहानाचा पनीर मसाला होता तो पण टाकला होता आणि थोडी आमचूर पावडर पण टाकली होती। हे सगळं टाकून छान मिक्स करून घेतलं आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेतलेलं, असं शिजू दिलं म्हणजे मसाला थोडं तेल सुटोस्तर। नंतर मसाला छान फ्राय झाल्यानंतर माझ्याकडे वाटाणे पण होते तर मी ते ग्रीन वाटाणे पण टाकलेले होते। ते झाल्यानंतर पनीर टाकलं मी। पनीर टाकल्यानंतर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही करायची, मग त्यानुसार पाणी टाकलं। तर मग मी 1-1.5 ग्लासभर पाणी टाकलेलं होतं आणि ग्रेव्ही केलेली होती कारण मला राईससोबत पण खायची होती। आणि नंतर हे ग्रेव्ही वाढवल्यानंतर मग लास्टला मीठ टाकलं। तर ही भाजी एकदम मस्त झालेली होती, सिंपल आणि सोपी एकदम। सोबत मी आज ठेचा पण केला होता कारण मला ठेचा खायची खूप इच्छा झाली होती। मग मी मिरच्या लसूण फ्राय करून घेतलं होतं, जिरे आणि टोमॅटो पण टाकला होता। फ्राय झाल्यानंतर मग तांब्याने छान असं मॅश करून घेतलेलं आणि मग थोडंसं तेल टाकलं आणि छान फ्राय करून घेतलेलं। मग लगेचच मी ताटामध्ये जेवण मस्त गरम गरम वाढून घेतलेलं आणि लगेचच मग आम्ही जेवण केलं। आजसाठी एवढंच। माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।